वास्तुशांती करणे ही आपली एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे. वास्तुशांती करण्यामागे प्रामुख्याने आध्यात्मिक, मानसिक आणि वैज्ञानिक अशी 3 महत्त्वाची कारणे मानली जातात. वास्तुशांती का करावी याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. वास्तुदोष निवारण. घर बांधताना किंवा विकत घेताना जमिनीचे, दिशांचे किंवा बांधकामाचे काही दोष राहून जाण्याची शक्यता असते. वास्तुशांतीमुळे या दोषांचे निराकरण होते असे मानले जाते. यामुळे घरात राहणाऱ्यांना त्रास होत नाही आणि घराची ऊर्जा सुधारते. 2. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. घर बांधताना अनेक प्रकारचे सूक्ष्म जीवजंतू किंवा आजूबाजूचे घटक बाधित होऊ शकतात. तसेच नवीन घरात प्रवेश करताना मागील काही काळातील नकारात्मक ऊर्जा, जर ती जागा जुनी असेल तर, काढून टाकण्यासाठी आणि संपूर्ण वास्तूला पवित्र करण्यासाठी वास्तुशांती केली जाते. 3. वास्तु देवता आणि निसर्गाचे आशीर्वाद. वास्तुशास्त्रात घर हे केवळ विटादगडांचे नसून ते वास्तुपुरुषाचे शरीर मानले जाते. घराची निर्मिती करताना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचा समतोल राखणे गरजेचे असते. वास्तुशांतीच्या पूजेतून आपण या नैसर्गिक तत्वांची आणि देवतांची प्रार्थना करतो, जेणेकरून त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. 4. कुटुंबाचे आरोग्य आणि समृद्धी. असे मानले जाते की शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशांती केल्यास घरातील वातावरणात सकारात्मकता येते. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते, मन शांत राहते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही. 5. नवीन सुरुवातीसाठी शुभ संकेत. कोणत्याही नवीन घरात प्रवेश करताना गृहप्रवेश आणि वास्तुशांती हे विधी केल्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात एका मंगलमय वातावरणात होते. कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि एकोपा टिकून राहण्यासाठी ही पूजा एक प्रकारे कुटुंबाला एकत्र आणणारा सोहळा ठरतो. काही महत्त्वाच्या गोष्टी. केव्हा करावी? साधारणपणे नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तुशांती करणे सर्वोत्तम मानले जाते. मात्र जर तुम्ही आधीच राहायला गेला असाल, तरीही 1.5 वर्षाच्या आत तुम्ही शुभ मुहूर्त पाहून ही पूजा करू शकता. पुरोहित. ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी योग्य गुरुजी किंवा पुरोहितांचा सल्ला घेणे आवश्यक असते.